नमस्कार. मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. यदा संहरते चायं कुर्मोंगानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तर देताना कासवाचे उदाहरण देत कृष्ण इंद्रिय निग्रहाविषयी सांगतायत. च कुर्मः आणि कासव सर्वशः सर्व बाजूनी, अंगानी आपले अवयव, इव ज्याप्रमाणे आत ओढून घेते त्याप्रमाणे, यदा अयम जेव्हा हा पुरुष, इंद्रियार्थेभ्यः इंद्रियांच्या विषयांपासून, इंद्रियाणी आपली इंद्रिय, सर्वशः सर्व प्रकारे, संहरते आवरून घेतो, तदा तेव्हा, तस्य प्रज्ञा त्याची बुद्धी, प्रतिष्ठिता स्थिर आहे असं समजावं. म्हणजेच कासव सर्व बाजूनी आपले अवयव जसं आत ओढून धरतं त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयापासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असं समजावं. प्रारब्ध हे बलवत्तर असतं. संग अतिशय महत्त्वाचा असतो, कारण तेच चिंतन होत असतं, तीच आकांक्षा होत असते, तीच कामना होते आणि तीच गोष्ट भावते. म्हणून सतत सत्संगात राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. विषयाविनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. इंद्रियांकडून हट्टाने विषयांचे ग्रहण न केल्यास विषयांची निवृत्ती झाली तरी आसक्तीची निवृत्ती होत नाही. ती निवृत्ती परमात्मदर्शनामुळे होते असे सांगताना कृष्ण म्हणतात, निराहारस्य इंद्रियांच्या द्वारा विषयांचे ग्रहण न करणाऱ्या, देहिनः पुरुषाच्या बाबतीत, विषयाः केवळ विषयच, विनिवर्तन्ते निवृत्त होतात, परंतु रसवर्जम विषयातली आसक्ती निवृत्त होत नाही. अस्य या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर रसहा अपि आसक्तीसुद्धा परमात्म्याचा दृष्ट्वा साक्षात्कार झाल्यामुळे निवर्तते संपूर्णपणे निवृत्त होऊन जाते. आहारसुद्धा मोजका माफक नियमित होतो. त्या इंद्रियाला आहाराला का वाईट मनात रस राहू दे असं वाटतं. तुम्ही फक्त नियमन करा, संयम करा. थोडक्यात इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात, परंतु त्यांच्याविषयीची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते. यततोऽपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. इंद्रियांच्या प्रबलतेचं निरूपण करत परमेश्वर म्हणतात, कौन्तेय हे अर्जुना, ही आसक्तीचा नाश न झाल्यामुळे प्रमाथीनी विक्षुब्ध करणाऱ्या स्वभाव असणारी इंद्रियाणी इंद्रिय ही यततः प्रयत्न करणाऱ्या विपश्चितः बुद्धिमान पुरुषाचे मन अपि मनसुद्धा प्रसभम जबरदस्तीने हरंती हरण करून घेतात. अधःपतन ही सोपं आहे. उदाहरणार्थ विश्वामित्र आणि मेनका. म्हणून भक्ती ही अतिशय महत्त्वाची आहे. आई आणि बाळ जसं असतं तसंच भक्त आणि साधक, भक्त साधक हे परमेश्वराशी जोडलेले असतात. आपले विचार आणि समोर यांचे विचार हे जणू काही भगवत तत्व जागृत झाल्यावर शुद्ध होतात. हे अर्जुना, आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिय प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात. तानि सर्वाणि संयम युक्त आसीत मत्परः
वशेही यस्य इंद्रियाणी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. मन आणि इंद्रिय यांच्या संयमाने भगवतपरायण करण्याची प्रेरणा आणि इंद्रियविषयी पुरुष यांची प्रशंसा करताना परमेश्वर म्हणतात, तानी सर्वाणी, ती सर्व इंद्रिय संयम्य वश करून युक्त चित्त स्थिर करून मत्परहा माझा आधार घेऊन आसित ध्यानाला बसावं. ही कारण यस्य ज्या पुरुषाची इंद्रियाणी इंद्रियही वशे त्याला वश असतात, तस्य प्रज्ञा त्याची बुद्धी प्रतिष्ठिता स्थिर होऊन राहते. म्हणून साधकांनी त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानास बसावे. कारण इंद्रिय ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर होते. इंद्रिय विजयी पुरुषाला कोणतेही इंद्रियांचे विषय हे त्रास देत नाहीत. साप समोर आला तरच डंख करतो, पण विषय हे कधीही डंख करतात. म्हणून मनुष्याने सावध सतत परमेश्वरामध्ये रत राहिलं पाहिजे. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. कुर्मः अंगानि इव अयं यदा इंद्रियार्थेभ्यः इंद्रियाणि सर्वशः संहरते तदा तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. When, like a tortoise withdrawing all its limbs, he withdraws his senses from their sense objects, he is steadfast in wisdom. निराहारस्य देहिनः विषयः रसवर्जं विनिवर्तन्ते, अस्य रसः अपि परं दृष्ट्वा निवर्तते. The sense objects turn away from the abstinent man, leaving the longing intact. This longing also ceases when he intuits the supreme self. ही कौन्तेय यततः अपि विपश्चितः पुरुषस्य प्रमाथीनि इंद्रियाणि मनः प्रसवं हरन्ति. कौन्तेय, the senses are so uncontrollably turbulent that they impetuously carry away the mind of even a wise man striving to control them. तानि सर्वाणि संयम युक्तः मत्परः आसीत्. ही इंद्रियाणि यस्य वशे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. Restraining all the senses, one should concentrate on the self. He alone has a steadfast wisdom whose senses are under his control. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. यदा संहरते चायम कुर्मोंगानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्भेस्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जसा आनंदात असलेलं कासव आपले सगळे अवयव मोकळे सोडतो, पण आपल्या इच्छेप्रमाणे तो आवरूनही आपले आपण घेऊ शकतो, तसाच ज्याची इंद्रिय ज्याच्या आज्ञेत वागतात, ज्याची इंद्रिय स्वाधीन आहेत, तोच स्थितप्रज्ञ असं तू जाण. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. पार्था, आणखीनही एक गोष्ट सांगतो ती ऐक. खूप जणं हट्टानी भोग त्यागायला तयार होतात, इंद्रियांना बळजबरी आवरायचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या मनामध्ये मात्र त्या भोगांची इच्छा गोडी कधीही जात नाही. त्या साधकांना मग तेच भोग नाना रीतींनी घेरतात. जशी एखाद्या वृक्षाची पालवी वरवर जरी खुडून टाकली, पण मुळामध्ये जर त्याला पाणी घालत राहिलं तर तो मरणं शक्य नाही. त्या पाण्याच्या आधाराने तो वेल अधिकच जास्त मोठा होतो. त्यामुळे जेव्हा त्या विषयांची गोडी असते, त्यामुळे स्वभावेच ते भोग वाढतात. म्हणून बळेबळे इंद्रियांपासून भोग तोडून टाकले तरी आतमध्ये मात्र त्याची गोडी उरते. हा जो रस असतो तो जणू काही इंद्रियांचा जीवप्राण बनलेला असतो आणि त्यामुळे हा रस दिला नाही
किंवा ही विषयातील गोडी गेली नाही तर आपली इंद्रिय ही निष्प्राण होतात जर हा रस मिळाला नाही तर. म्हणून साधकांना जेव्हा ब्रह्मसाक्षात्कार होतो तेव्हा या रसांनाही ते ताब्यात ठेवू शकतात आणि मग स्वभावाने संपूर्ण त्यांचा देहभाव जातो, इंद्रिय भोग घेणं विसरतात आणि त्यांना सोहम भावाचा प्रत्यय येतो. अशी ही स्थितप्रज्ञाची स्थिती आहे. साधक म्हणजे आत्मस्वरूपाचा अनुभव मिळावा यासाठी सद्गुरूच्या मार्गदर्शनाप्रमाणे म्हणजे ध्यान वगैरे मार्गाने अभ्यास प्रयत्न करणारा मनुष्य. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असे मनुष्यांचे 4 वर्ग केले जातात. सोहम भाव म्हणजे सद्गुरूकडून मिळालेल्या खुणेप्रमाणे सच्चिदानंद परमात्मा हेच माझे मूल रूप आहे असा निदिध्यासपूर्वक अभ्यास आणि मी रूपाने अनुभवली जाणारी जाणीव ही शुद्ध सच्चिदानंद रूप परमात्म्यात विलीन करण्याची भावना आणि तसा अनुभव म्हणजे सोहम भाव. ब्रह्मसाक्षात्कार म्हणजे ब्रह्माचा अनुभव किंवा सच्चिदानंद आत्म्याचा अनुभव. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. अर्जुना, कितीतरी साधनं वापरून इंद्रियांभोवती यमनियमांचं कुंपण करून रात्रंदिवस इंद्रियांना आवरायचा प्रयत्न करतात, अभ्यासाने त्याच्यावर देखरेख ठेवतात, तरी मन मुठीत धरून राहतात. तरीसुद्धा इंद्रियांचं एवढं सामर्थ्य असतं की ते सतत भोग त्यांच्याकडे ओढतात. साधकाला कासावीस करतात, सतत छळत राहतात. जसं एखादी डाकीण मांत्रिकाला भूल घालते तसंच वृद्धिसिद्धीच्या निमित्ताने प्राप्त झालेले भोग त्याच्या मनावर इंद्रियांच्या द्वारा सतत त्यांचा मारा सुरू होतो आणि लोभामुळे त्याच्यात मन गुंतलं जातं आणि अधिकाधिक गुंततच जातं आणि त्यामुळे अभ्यास करण्यामध्ये ते मन दुबळं होऊन जातं. इतकं हे इंद्रियांचं सामर्थ्य असतं की ते चित्ताला चंचल करून टाकतात. वृद्धिसिद्धी ह्या गणपतीच्या 2 भार्या आहेत. ह्या विवाहामुळेच कार्तिकेय रागावून निघून गेल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. संपत्ती आणि यश असाही याचा अर्थ आहे. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्प्रः वशेहि यस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पार्था, जो माणूस अनासक्तीच्या बळाने सगळ्या मोहांचा नाश करतो, सुखाने भोग प्राप्त झाले तरीसुद्धा त्याचं चित्त त्याच्यामध्ये मोहित होत नाही. केवळ परमेश्वराचाच मनामध्ये सतत विचार असतो, त्याच्याशिवाय तो कशावरही विसंबत नाही. जो आत्मबोधाने परिपूर्ण आहे तोच स्थितप्रज्ञ असतो. वरवर जरी विषय सोडले तरी अंतरात जर त्या विषयांविषयी गोडी राहिली असेल तर आरंभापासून अखेरपर्यंतचा संसार सुटत नाही. जसं काही अंशमात्र विषसुद्धा जीवनाचा संहार करू शकतं, तसंच जेव्हा अजिबात विषय राहत नाहीत, अजिबात मनात संशय राहत नाहीत, विषयाचा लेशमात्रसुद्धा राहत नाहीत, तर साधकाचे मनामध्ये पूर्णपणे विवेक निर्माण होतो. पण ते विषय राहिले तर मात्र त्या विवेकाची पूर्णपणे हानी होऊ शकते. अनासक्ती म्हणजे उदासीनता, आसक्ती नसणं, इंद्रिय आणि विषय ह्यांच्या संबंधापासून मिळणाऱ्या सुखदुःखांविषयी उदासीनता, इंद्रियजन्य सुखाचा मोह न धरणे. सत्याचा अनुभव ज्याला घ्यायचा असेल त्याने ह्या मोहापासून दूर राहणं आवश्यक आहे. मज एकाते याचा अर्थ एकच एक, ज्या वाचून दुसरं काही नाहीच अशा मला म्हणजे आत्मरूपाला. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. 58, 59, 60 आणि 61.
या श्लोकांमध्ये स्थितप्रज्ञ होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इंद्रिय निग्रहाचं वर्णन परमेश्वर करतायत. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे विषय. आता इंद्रिय निग्रह जेव्हा बळजबरीने केला जातो तेव्हा विषय भोगले गेले नाहीत, ते भोगले जाताना आपल्याला दिसत नाही, तरी त्या विषयांविषयीची आवड आपल्या मनात तशीच राहते. त्यामुळे आपण मनाने मात्र त्या विषयांचे भोग घेतच राहतो. आणि अशा वेळी ती इंद्रिय इतकी प्रबळ बनतात की ती आपल्या बुद्धी जी आपल्याला आवरत असते तिलाही मोहित करून, आच्छादित करून आपल्या अधःपतनाला कारण होऊ शकतात. यावर उपाय म्हणजे परमेश्वर 61व्या श्लोकात आपल्याला आज्ञा देताना सांगतात की तुझ्या चंचल मनाला माझा आधार देऊन केवळ माझेच ध्यान कर, म्हणजे मन हळूहळू ताब्यात येऊन बुद्धी स्थिर होईल. आता आपल्याला माहिती आहे की डोंगर चढणं कठीण असतं, पण त्याच्यावरनं गडगडणं सोपं असतं. तसंच अधःपतन हे सोपं असतं, पण आपल्याला वर घेऊन जाणं, आपली पातळी उंचावणं, आपली प्रगती करणं हे कठीण असतं. उदाहरणार्थ विश्वामित्र आणि मेनका हे उदाहरण आपल्याला माहिती आहे. केवळ इंद्रियांवर ताबा न राहिल्यामुळे अधःपतन होऊ शकतं. आणि अशा वेळेला भक्तीचं खूप महत्त्व आहे, संगतीचं महत्त्व आहे. जसं आईवर बाळाची भक्ती असते तसं आपली भक्ती परमेश्वरावर असली पाहिजे. तोच माझा आधार आहे, अशा ह्यानी आपण सतत वागलं पाहिजे. आता संग इतका महत्त्वाचा असतो म्हणून सतत सत्संग ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण संघाचा रंग लागतो. आणि जे आपल्याला साधं नेहमीच्या उदाहरणामध्ये पण माहिती आहे की एखाद्या कापडाचा रंग जातो आणि तो दुसऱ्यावर बसतो, पण तो एकदा दुसऱ्यावर बसला की तिथून काढणं मात्र अतिशय कठीण जातं. म्हणून बेसिकलीच आपण चांगली संगत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून परमेश्वर इथे आता विषयांचं तर इतकं भयानक आहे की सापापेक्षा सुद्धा ते भयानक आहेत की साप जर समोर आला, आपला त्याचा पाय लागला तरच तो डंख करतो, पण विषय मात्र हे कधीही आपल्याला डंख करू शकतात. म्हणून परमेश्वर सांगतायत की तुझी बुद्धी स्थिर होण्यासाठी तू नुसतंच इंद्रियांना आवरलं नाही पाहिजे. इंद्रियांवर कंट्रोल ठेवणं कठीण आहे, म्हणून तू माझ्यामध्ये मन जोड, म्हणजे हळूहळू तुझी बुद्धी स्थिर होईल आणि तू स्थितप्रज्ञ होऊन तुला सत्य कळायला लागेल. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.